तर सगळे जॉईन झालात ना? सगळ्यांना आवाज ऐकू येतो ना माझा? चला, आवाज सगळ्यांना ऐकू येतोय माझा? मी आवाज मगाशी लहान केला तो मोठा केला आता. सो नाउ लास्ट टाइम वर डिस्कस अबाउट आपण मागच्या लेक्चरला पुढे नर्वस सिस्टीम घेतली. आता आपण काय करणार, नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड डिसऑर्डर म्हणजे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर बघणार आहोत आणि त्याच्यानंतर केमिकल कंट्रोल बघणार म्हणजे थोडक्यात हॉर्मोनल कंट्रोल बघणार. नाउ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे नक्की काय, तर त्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर असं सुद्धा म्हणतात. नाउ फिजियोलॉजिकल डिसऑर्डर सायकोलॉजिकल डिसऑर्डर is commonly called mental disorder, are a wide range of condition that affects the mood, thinking or behavior. सायकोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये मूड, थिंकिंग आणि बिहेवियर मध्ये चेंजेस होतो. दिस इफेक्ट अफेक्ट्स मल्टिपल एरियाज ऑफ लाईफ अँड क्रिएट distracts of the person suffering from it. म्हणजे थोड्या वेळाने त्याला डिस्टर्बन्स येणार. Now some of the major categories of psychological disorders are intellectual disability, त्याला आपण मेंटल रिटार्डेशन म्हणतो, autism spectrum disorder, bipolar disorder, depression, anxiety disorder, ADHD, that is attention deficit hyperactivity disorder, and stress related disorder. So हे सगळे सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे ड्यू टू बिकॉज ऑफ सायकोलॉजिकल इफेक्ट. दोन जे आपण डिसीज बघणार आहोत मेनली, दॅट इज कॉल्ड एज पार्किन्सन डिसीज. मराठीमध्ये पार्किन्सन डिसीजला कंपवात असं म्हणतात, ज्याच्यामध्ये ट्रिमरिंग होतं. सो दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ डिजनरेशन ऑफ डोपामाइन. न्यूरॉन जे आहेत ते डोपामाइन तयार करतात. ह्या डोपामाइन मध्ये डिजनरेशन झालं. सो डिजनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन इन द CNS कॉज पार्किन्सन डिसीज. म्हणजे नॉर्मली डोपामाइन हा एक सबस्टन्स आहे जो सेंट्रल नर्वस सिस्टम मधला न्यूरॉन सिक्रेट करतो, ट्रान्समिशन साठी जो उपयोग होतो. सो याच्यामध्ये जर गडबड झाली तर त्या डिसीजला म्हणतात पार्किन्सन डिसीज. नाउ सिम्पटम्स डेव्हलप ग्रॅज्युअली ओव्हर द इयर्स. Now the symptoms are tremors, stiffness, difficulty in walking, balance and coordination. म्हणजे बऱ्याच वेळेला ट्रिमरिंग होतं. ट्रिमर्स म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, थरथरतात हात वगैरे. स्टिफनेस होतं, डिफिकल्टी इन वॉकिंग, चालायला त्रास होतो, किंवा बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन जमत नाही. दुसरा डिसीज आहे ना, त्याला अल्झायमर डिसीज म्हणतात. अल्झायमर डिसीजला मराठीमध्ये स्मृतिभ्रंश असं म्हणतात, की ज्यामध्ये त्या पर्सनला ना आठवत नाही काय, म्हणजे आजचा दिवस कोणता आहे, आजची तारीख कोणती आहे. वयामानानुसार होणारा हा आजार आहे. बट ऑब्विसली इट इज ए इनहेरिटेबल डिसीज ऍक्च्युली खरं तर. पण आता अजून याच्यावरती काही कन्फर्मेशन नाहीये की इनहेरिटेबल डिसीज आहे. इट इज द मोस्ट कॉमन फॉर डिमेंटिया. त्याला डिमेंटिया असं का म्हणतात. इट इन्क्लूड्स इंक्रीज विथ द एज ड्यू टू बिकॉज ऑफ एज, showing the loss of conjunctive functions, thinking, resembling, remembering, reasoning and behavioral abilities to such an extent that it interfere with the personal daily life and activities. थोडक्यात याच्यामध्ये पर्सनला आठवत नाही काय. Now it occur due to loss of cholinergic and other neuron, जे आपण काल बघितलं ना, cholinergic neuron in the CNS, accumulation of अमायलॉइड प्रोटीन. याच्यामध्ये अक्युमुलेशन होतं अमायलॉइड प्रोटीनचं आणि ते काम करत नाहीत, आणि याच्यामुळे थिंकिंग म्हणजे विचार करण्याची त्यामध्ये त्या पर्सन मध्ये एबिलिटी राहत नाही. ते म्हणण्यापेक्षा काही आठवत नाही. बऱ्याच वेळेला आपण असं बघितलं असतं बघा, स्टेशनवरती 70 वर्षाचा माणूस हरवला आहे असं लिहिलेलं असतं, किंवा वयोवृद्ध माणसं असतात जी हरवली आहे. ती हरवली असतात का, ते ऍक्च्युअली त्यांना कोण उचलून नेत नाही, तर त्यांना ते हा आजार झालेला असतो की त्यांना आठवत नाही आपलं घर कुठे काय, कारण ते कुठेही जातात आणि तसेच फिरत राहतात आणि मग हरवतात. सो ऍक्च्युअली त्यांना हा आजार असतो, दॅट इज कॉल्ड अल्झायमर. एकदम 2-4 ओळीतला तुम्हाला डिसीज दिलेला आहे.
हा डिटेल मध्ये काय नाहीये. So there is a no cure for Alzheimer, but the treatment slow down the progression of disease and may improve the quantity of life. त्याच्यावरती ना कुठल्या प्रकारचं औषध नाहीये, फक्त थोडा प्रॉलॉंग करणं केला जातो, एवढाच त्याच्यावरती उपाय आहे की लाईफ तेवढं सोयीस्कर होईल. याच्यानंतर आपण हे दोन छोटेसे डिसीज होते जे तुम्हाला जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट होता. आता मेन पार्ट आहे ना तो केमिकल कोऑर्डिनेशन. बघा, केमिकल कोऑर्डिनेशन आणि नर्वस कोऑर्डिनेशन ना हे हँड टू हँड चालतात, म्हणजे एकमेकांची कोऑर्डिनेशन आहे, म्हणून त्याला आपण अंडर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या चॅप्टर खाली बघितलं की ज्याच्यामध्ये नर्वस पण आहे आणि हॉर्मोनल पण आहे. आता केमिकल म्हणजे इट इज रिलेटेड विथ हॉर्मोन्स, हॉर्मोनची रिलेटेड आहे. आपण हा जो केमिकल कोऑर्डिनेशन बघणार यात मेनली बघणार आपण हॉर्मोनल कंट्रोल कोऑर्डिनेशन. त्यासाठी आपण पहिले एकदम बेसिक जाऊया की हॉर्मोन्स कोण सिक्रेट करतात. हॉर्मोन्स एक्झॅक्टली काय आहे, तर हॉर्मोन्स आर केमिकल मेसेंजर्स. हॉर्मोन हे केमिकल मेसेंजर्स आहेत आणि ऍक्च्युली त्यांचं काम काय, तर जे एका ठिकाणी ते सिक्रेट होतात, ते ब्लड मध्ये येतात आणि ब्लड मध्ये टार्गेट ऑर्गन वरती ऍक्ट करतात आणि टार्गेट ऑर्गन तुम्हाला इफेक्ट देतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ऍड्रिनल ग्लँड आहे, ज्याच्यापासून ऍड्रिनालिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो. ते हॉर्मोन रिलीज होतं एका ठिकाणी, पण त्याचा इफेक्ट दाखवला जातो दुसऱ्या ठिकाणी. त्याचा इफेक्ट होतो हार्टवर, म्हणजे हार्टबीट फास्ट करायला. हार्टबीट फास्ट, त्याला इमर्जन्सी हॉर्मोन असं म्हणतात. जेव्हा घाबरतो तेव्हा हा हॉर्मोन तयार होतो, ज्याच्यामध्ये हार्टबीट फास्ट होतात, स्वेटिंग होतं. सो हे सगळे त्याचे इफेक्ट आहेत. सो हे सगळे हॉर्मोन्स आहेत जे अतिशय कमी प्रमाणात, दे आर सिक्रेटेड व्हेरी स्मॉल क्वांटिटी इन दी ब्लड. दे आर डायरेक्टली रिलीज इन टू ब्लड, okay, because they are called the secretion is called hormone and the glands are called endocrine glands. So in our body we know that there are different types of glands. Basically we know two types of gland. One is called exocrine gland, second one is called endocrine gland, and third one is called as heterocrine gland. एवढे तीन ग्लँड आपल्याला नॉर्मली माहिती आहे. एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे अशी ग्लँड, द ग्लँड्स हॅव्हिंग डक्ट टू कॅरी देअर सिक्रिशन. त्यांचं जे सिक्रिशन आहे ते कॅरी करायला डक्ट असते. Now exocrine glands secrete enzymes, say for example liver, okay, or you can say thyroid gland, sorry, not thyroid gland, salivary gland. So all these glands are the exocrine gland whose secretion is carried out by means of duct. So त्यांचं सिक्रिशन घेऊन जायला डक्ट असते आणि जे एक्झोक्राइन ग्लँड सिक्रेट करतात त्या सिक्रिशनला एन्झाइम असं म्हणतात. दे आर कॉल्ड एन्झाइम्स. Another gland which is called as endocrine gland. Now endocrine glands are the gland which is also called as ductless gland, whose secretion is directly discharged into bloodstream. त्यांचं secretion directly bloodstream मध्ये टाकलं जातं. And very important thing, they are secreted in very small quantity. अतिशय कमी प्रमाणात ते सिक्रेट करतात. But their effect is long lasting. बराच काळ हा त्यांचा इफेक्ट राहणारा असतो, but slow. त्याला सगळ्यांना एंडोक्राइन ग्लँड म्हणतात. सो एंडोक्राइन ग्लँड आपल्या बॉडीमध्ये भरपूर आहेत, पण आपण इथे जे बघणार आहोत ते मेन एंडोक्राइन ग्लँड्स फक्त बघणार आहोत. सो यू नो दॅट इवन दो वॉल ऑफ दी ऍट्रा इट वी सिक्रेट ANS, एट्रिओ नायट्रियुरेटिक हॉर्मोन. सो हार्टचा वॉल सुद्धा एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करतो. पण हे सगळे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत ना, या म्हणजे हे सगळे मायनर म्हणण्यापेक्षा प्रॉमिनंट आपण एंडोक्राइन ग्लँड बघणार आहोत, ज्यांचं सिक्रिशन चा आपण ह्या चॅप्टर मध्ये विचार करा. दॅट इज मेन एंडोक्राइन ग्लँड. सर आपण एक्झोक्राइन ग्लँड बघितलं, एंडोक्राइन ग्लँड बघितलं, तिसरी जी ग्लँड आहे ज्याला आपण हेटेरोक्राइन ग्लँड म्हणतो. Now heterocrine gland means gland which perform both the function. It acts as a exocrine and it acts as a endocrine. Now एक exocrine gland है that is called काय म्हणूया त्याला आपण pancreas. Testis is also exocrine and endocrine gland. ते आपण नंतर बघू कशी. Now pancreas exocrine endocrine gland कशी आहे, तर pancreas secrete enzyme called as pancreatic juice, जी घेऊन जाण्यासाठी डक्ट आहे, that is called as pancreatic duct. It acts as the endocrine gland because it secretes hormone called as insulin, which is secreted by beta cells, then the glucagon. Okay, हे सगळे हॉर्मोन्स रिलीज करतात आणि हॉर्मोन्स रिलीज केल्यामुळे आपण पॅन्क्रियासला एंडोक्राइन ग्लँड असं सुद्धा म्हणतो. सो हे सिक्रेशन डायरेक्ट ब्लड मध्ये रिलीज केलं जातं. सो वन ऑफ द इम्पॉर्टंट heterocrine gland in our body is pancreas. Now testis is also the endocrine gland because you know that testisच्या वर एपिडायडॅमिस असते. एपिडायडॅमिस सिक्रेशन घेऊन जायला, ओके, आणि स्पर्म घेऊन जायला.
vast difference आहे, that is sperm duct is there. Okay, this is one thing. And second thing is that टेस्टिस आणि स्पर्म घेऊन जायला थोडक्यात. आणि दुसरी गोष्ट, टेस्टिस रिलीज सेक्स हॉर्मोन दॅट इज कॉल्ड एज टेस्टोस्टेरोन. सो मेजर आपण जी ग्लँड बघतो ती म्हणजे पॅन्क्रियाज, विच इज ए एक्झोक्राइन एज वेल एज एंडोक्राइन ग्लँड. मग ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, वी हॅव टू डिस्कस फर्स्ट व्हॉट इज एक्झॅक्टली हॉर्मोन्स. हॉर्मोन्स म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारच्या ग्लँड्स आहेत ज्या हॉर्मोन्स रिलीज करतात, म्हणजे त्यांचा नेचर, काही एक्झोक्राइन आहेत, काही एंडोक्राइन, काही एपोक्राइन आहेत, काही हेट्रोक्राइन आहेत. आणि जे एन्झाईम जे हॉर्मोन रिलीज होतं त्या हॉर्मोन्सचं नेचर काय. काही हॉर्मोन्स आहे ना हे पेप्टाइड आहेत, म्हणजे प्रत्येक हॉर्मोन काही प्रोटीनिशियस नेचरचे आहेत. सो त्यांचं प्रत्येकाचं आपण नेचर बघणार आहोत, दॅट इज द नेचर ऑफ हॉर्मोन. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल आपण ग्लँड्स बघणार आहोत. यातली ग्लँड्स कोणती बघणार, तर सर्वात महत्वाची इम्पॉर्टंट ग्लँड बघणार आपण ती म्हणजे हायपोथॅलॅमस. ऍक्च्युअली पिट्युटरी ग्लँड इज द मास्टर एंडोक्राइन ग्लँड, बट यू नो दॅट द पिट्युटरी ग्लँड इज attached to the hypothalamus, and pituitary gland जे secretions आहेत ते सगळे secretion कंट्रोल करतं hypothalamus, which is situated in the midbrain मध्ये आपण बघितलेलं. सो आपण बघणार का hypothalamus चे secretion, म्हणजे पहिली ग्लँड आपण बघणार hypothalamus. सेकंड ग्लँड वी डिस्कस दॅट इज पिट्युटरी ग्लँड. बघा आपण काय बघणार, हायपोथॅलॅमस. आता या कुठली हॉर्मोन्स आहेत ना, ऑल दी हॉर्मोन्स इफ दे आर सिक्रेटेड इन अंडर सिक्रेशन और ओव्हर सिक्रेशन, म्हणजे हायपर सिक्रेशन आणि हायपो सिक्रेशन झालं तर इट कॉज कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे डिसीज कॉज करतात. कुठलंही हॉर्मोन हे इम्बॅलन्स झालं, आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स बॅलन्स असतं, आणि बॅलन्स कशामुळे असतं, ड्यू टू बिकॉज ऑफ फीडबॅक मेकॅनिझम, जे मी तुम्हाला अगदी एकदम सुरुवातीला पहिल्यापासून हे एक उदाहरण देतोय डोक्यात बसवण्याचं, की थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिन तयार करतं, पण थायरॉइड ग्लँडला थायरॉक्सिन तयार करण्यासाठी पिट्युटरी ग्लँड टीएसएच तयार करतो. पिट्युटरी ग्लँड जेव्हा टीएसएच तयार करेल तेव्हा हे टीएसएच थायरॉइड ग्लँड वर येतं आणि तेव्हा थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिन तयार करतो. पण पिट्युटरी ग्लँडला पण टीएसएच तयार करण्यासाठी हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर तयार करतो, त्याचं नाव आहे TRF, थायरॉइड रिलीजिंग फॅक्टर. हे थायरॉइड रिलीजिंग फॅक्टर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतो. मग पिट्युटरी ग्लँड टीएसएच तयार करतो, त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात. मग टीएसएच थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतो आणि मग थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिन तयार करतो. पण ही सगळी प्रोसेस कधी होते, तर ज्या वेळेला ब्लड मध्ये थायरॉक्सिनचं प्रमाण कमी असतं, when there is a thyroxine level in the blood is less. Now when the thyroxine level is less or below the normal level, this low level of thyroxine in the blood stimulate hypothalamus. Hypothalamus ला stimulate करतो. Now what happen, this hypothalamus gets stimulated. मी हे सगळं काय काय तुम्हाला कळावं म्हणून सोप्या भाषेत सांगतो ना. Now hypothalamus gets stimulated, then hypothalamus release TRF, thyroid releasing factor. TRF acts होतं pituitary gland वर, then pituitary starts secreting TSH, thyroid stimulating hormone. Now thyroid stimulating hormone stimulate thyroid gland, and then thyroid gland release thyroxine. Now जी thyroxine ची लेवल खाली गेलेली असते ती thyroxine ची लेवल वाढायला लागते. Now the thyroxine level in the blood is increases, but a stage come when the thyroxine level in the blood is more than normal. नॉर्मल पेक्षा जास्त थायरॉक्सिन झालं तरी चालत नाही आणि कमी झालं तरी चालत नाही. कुठलेही हॉर्मोन वाढल्यापेक्षा जास्त ओव्हर सिक्रेशन किंवा अंडर सिक्रेशन चालत नाही. मग जास्त झालेलं थायरॉक्सिन ची लेवल काय होतं, लगेच हायपोथॅलॅमसला इनिबिट करतं, म्हणजे हायपोथॅलॅमसला मेसेज येतं IF रिलीज करायला, दॅट इज इनिबिटिंग फॅक्टर. नाउ इट स्टार्ट्स रिलीजिंग इनिबिटिंग फॅक्टर, दॅट इज TIF, थायरॉइड इनिबिटिंग फॅक्टर, और यू कॅन से TIH, थायरॉइड इनिबिटिंग हॉर्मोन. आणि हे काय करतं, पिट्युटरी ग्लँडला TSH स्टॉप करायला लावतो. सो ऑब्विसली TSH तयार होत नाही, TSH तयार न झाल्यामुळे थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होत नाही, थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट झाल्यामुळे थायरॉक्सिन तयार होत नाही. सो वर गेलेलं थायरॉक्सिनचं लेवल ऑटोमॅटिक खाली येतं. असं एकमेकाला हे हॉर्मोन कंट्रोल करतं. ह्या मेकॅनिझमला फीडबॅक मेकॅनिझम असं म्हणतात. आपल्या बॉडीमधले सगळी हॉर्मोन्सचे लेवल्स हे या फीडबॅक मेकॅनिझमने कंट्रोल केले जातात, म्हणून कुठलाही हॉर्मोन एक्सेस होत नाही किंवा कुठलाही हॉर्मोन कमी होत नाही. दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ फीडबॅक मेकॅनिझम. फीडबॅक मेकॅनिझम मुळे हे मेंटेन केलं जातं. या मेकॅनिझमला फीडबॅक मेकॅनिझम असं म्हणतात.
मग आता ही सगळी जी हॉर्मोन्स आहेत ही हॉर्मोन्स कोणकोणती आहेत आणि या हॉर्मोन्सचं जर ओव्हर सिक्रेशन झालं आणि अंडर सिक्रेशन झालं तर काय इफेक्ट होतो, म्हणजे काय डिसीज क्रिएट होतात ते आपण बघायचं. मग मेन आपण पहिली ग्लँड बघणार ती म्हणजे हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसच्या नंतर एक ग्लँड बघणार ती म्हणजे पिट्युटरी ग्लँड. म्हणजे पहिली हायपोथॅलॅमस मग पिट्युटरी ग्लँड, त्याच्यानंतर येते थायरॉइड ग्लँड. बघा ब्रेन पासून खाली खाली जाऊया आपण. याच्या अगोदर हायपोथॅलॅमस, त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड. ना तुम्हाला जर आठवत असेल, जरा तुम्ही उत्तर सांगा, तुम्हाला जर आठवत असेल तर ब्रेन मध्ये अजून एक एंडोक्राइन ग्लँड आहे जी अतिशय छोटीशी आहे आणि ती मिड ब्रेन मध्ये असते. कुठे असते हे मी तुम्हाला सांगतो. डायन्सेफेलॉन आपण पार्ट बघितला. डायन्सेफेलॉन 3 पार्ट बघितले, एपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस मध्ये पिट्युटरी ग्लँड आहे, पण एपिथॅलॅमस मध्ये अजून एक ग्लँड आहे जी हॉर्मोन रिलीज करते आणि जी बायोलॉजिकल रिदम मेंटेन करते. कोणी मला आन्सर देऊ शकेल का चॅट बॉक्स मधनं? जर तुम्ही आन्सर दिलं याचा अर्थ तुम्ही काहीतरी वाचलंय किंवा यायच्या अगोदर काहीतरी वाचून आलात. द वन ऑफ दी स्मॉल ग्लँड, पुस्तकात बघू नका मात्र, मला काय कळत नाही तुम्ही बघताय का नाही, विचार करा, आठवणी सांगा. अशी एक छोटी ग्लँड आहे जी एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करते आणि जी ब्रेन मधल्या डायन्सेफेलॉनच्या हायपोथॅलॅमस मध्ये, एपिथॅलॅमस मध्ये आहे. राईट, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. इट इज अ पिनियल ग्लँड. सो पिनियल ग्लँड इज द अनदर ग्लँड विच इज अ एंडोक्राइन ग्लँड. गुड. सो आपण हायपोथॅलॅमस बघणार, मग पिट्युटरी ग्लँड बघणार, कारण हायपोथॅलॅमस ग्लँड पिट्युटरी जवळ जवळ. त्याच्यानंतर आपण पिनियल ग्लँड बघणार, 3 झाल्या. चौथी आपण ग्लँड बघणार दॅट इज कॉल्ड थायरॉइड ग्लँड. सो 4th ग्लँड बघणार आपण थायरॉइड ग्लँड जी नेक मध्ये असते. थायरॉइड ग्लँडच्या नंतर आपण बघणार आहोत पॅराथायरॉइड ग्लँड. म्हणजे थायरॉइड ग्लँड आहे ना ही वेंट्रल साइडला असते, पॅराथायरॉइड ग्लँड ही डॉर्सल साइडला असते. आपण डिटेल मध्ये नंतर बघूया. सो थायरॉइड ग्लँड, त्याच्यानंतर आपण बघितली पॅराथायरॉइड ग्लँड. बघा पहिली बघितली हायपोथॅलॅमस बघणार होता, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, पिनियल बॉडी, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड. याच्यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे थायमस ग्लँड. थायमस ग्लँड ही हार्टच्या मागच्या बाजूला असते. थायमस ग्लँडच्या नंतर बघणार आपण जी अँटीबॉडीज तयार करते, म्हणजे लिम्फोसाइट बी सेल आणि लिम्फोसाइट टी सेल. सो थायमस ग्लँड. थायमस ग्लँडच्या नंतर बघणार आपण ऍड्रिनल ग्लँड जी किडनीच्या वर असते, ज्याला आपण सुप्रारिनल ग्लँड म्हणतो. ऍड्रिनल ग्लँडच्या नंतर बघणार आपण पॅनक्रियाज. पॅनक्रियाजच्या नंतर बघणार आपण ग्लँड्स राहिल्या, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक मधल्या ग्लँड्स, किडनी मधल्या ग्लँड्स जी इरिथ्रोपायटिन वगैरे तयार करतात. या छोट्या छोट्या ग्लँड्स आहेत. सो ह्या पहिल्या सगळ्या मेजर ग्लँड्स आपण डिस्कस करणार आहोत. ओव्हर सिक्रेशन, अंडर सिक्रेशन झाल्यानंतर काय डिसीज क्रिएट होतात. त्याच्यात गोनॅड्स, गोनॅड्स मध्ये टेस्टीज आणि ओव्हरीज, जे ऑलरेडी आपण रिप्रोडक्शनच्या टॉपिक मध्ये बघितलेले आहेत किंवा शिकलेलो आहोत. तो असं आपण हे बघणार आहोत. नाव आपण स्टार्ट करतोय केमिकल कोऑर्डिनेशन. नाव फर्स्ट पॉइंट बघूया. केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये आपण पहिला इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. सी द सेल्स अँड द ऑर्गॅनिझम communicate with each other through chemical signals. Also they are broadly of 4 types as follows. प्रत्येक ऑर्गॅनिझमला कम्युनिकेशन करण्यासाठी केमिकल सिग्नल लागतो. सो दे आर ऑटोक्राइन. ऑटोक्राइन आर दी सेल्स रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट इटसेल्फ. म्हणजे जे सेल सिक्रेशन करतात ते सेल स्टिम्युलेट करण्यासाठी काम करतं. बघा ग्लँड सिक्रेट करतं हॉर्मोन आणि ते दुसऱ्या सेलला टार्गेट ऑर्गन करतं. पण ऑटोक्राइन याचा अर्थ ऑटो म्हणजे सेल्फ. सेल स्वतः जे सिक्रेशन करतात त्याने सेल्स ती स्टिम्युलेट होते. दॅट इज कॉल्ड ऑटोक्राइन. That is cells release secretion to stimulate itself. Now paracrine, the cells release secretion to stimulate neighboring cell. म्हणजे इथं फक्त काय केलं जातं, बाजूच्या सेलला स्टिम्युलेट केलं जातं. पहिल्यामध्ये ऑटोक्राइन मध्ये सेल सिक्रेशन स्वतः स्टिम्युलेट करण्यासाठी काम करतं. पॅराक्राइन मध्ये सिक्रेशन करणारी एक सेल बाजूच्या सेलला स्टिम्युलेट करते. सो सेल रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट नेबरिंग सेल. थर्ड एक कॉमन बघतो आपण एंडोक्राइन, सेल रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट डिस्टिंक्ट सेल. म्हणजे
एका ठिकाणी रिलीज होतं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचं टार्गेट ऑर्गन असतो म्हणजे लांब. न फेरामोन्स. हा, आता फेरामोन्स हा एक अतिशय महत्वाचा पार्ट आहे. हा नॉर्मली इन्सेक्ट मध्ये जसं आपल्यामध्ये हॉर्मोन्स तयार होतो ना, तसं इन्सेक्ट मध्ये फिरामोन्स तयार होतात. आणि हे फिरामोन्स काय करतात, दे रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे बेसिकली हे रिप्रोडक्शन साठी, सेक्शुअल काय म्हणतात पॉप्युलेशन साठी किंवा सेक्शुअल इंटरकोर्स साठी हे फिरामोन्स रिलीज केले जातात ऑर्गॅनिझम, आय मीन अॅनिमल्स मध्ये, समोरच्या सेक्सला अट्रॅक्ट करण्यासाठी. सो दॅट इज कॉल्ड एज फिरामोन्स. द ऑर्गन रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझमला स्टिम्युलेट करण्यासाठी. सो हे 4 प्रकारचे काय म्हणतात त्याला ऑर्गन्स, सेल्स आहेत जे एकमेकांना कम्युनिकेट करण्यासाठी आपण बघतोय. ते म्हणजे ऑटोक्राइन, पॅराक्राइन, एंडोक्राइन आणि फिरामोन्स. ऑटोक्राइन म्हणजे सेल स्वतःची स्वतः सिक्रिशन करते, सेल जी सिक्रिट करते त्याच्याने स्वतः सेल ती स्टिम्युलेट होते. पॅराक्राइन म्हणजे सिक्रिशन सेलचं दुसऱ्या नेबरिंग सेलला स्टिम्युलेट करते. तिसरं एंडोक्राइन म्हणजे ती सेल रिमोट स्टेजला, रिमोट एरियाला स्टिम्युलेट करते. आणि फिरामोन्स ऑर्गॅनिझम रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम स्टिम्युलेट करते. सो आता आपण एंडोक्राइन सिस्टीम बघूया. आपण फोकस करतोय एंडोक्राइन वरती, नंतर आपण फिरामोन्स बघणार आहोत शेवटी. सो एंडोक्राइन सिस्टीम मध्ये काय बघणार आपण, द एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल्स द बॉडी ऍक्टिव्हिटी बाय मीन्स ऑफ chemical messengers called as hormones. So what is exactly hormones? The hormones are the chemical messengers which are produced at one place and shown their effect as remote place called as target organ. Hormones हे chemical messenger आहे जे एका ठिकाणी तयार होतं आणि ते रिमोट प्लेसला टार्गेट ऑर्गनला टार्गेट करतं. So hormones are the chemical messengers which are released or secreted by endocrine system or endocrine gland, which produce at one place or release at one place and shown their effect as remote place called as target organ. The hormones are released directly into the bloodstream. Now, though it is an endocrine gland, there is no duct. So obviously, their secretion is directly released into bloodstream and they are very small quantity. अतिशय कमी प्रमाणात होतं. So hormones are released directly into the bloodstream. The hormone is carried all over the body via blood and blood मधून circulate होतं. Now, what is the chemical nature of hormones? Hormones प्रत्येक हॉर्मोन्सचे केमिकल नेचर्स आहेत. काही प्रोटीनिशियस आहेत, बरोबर, काही अमाइन आहेत. आता बघा 4 प्रकारचे नेचर आहेत हॉर्मोन्सचे. अमाइन्स, पेप्टाइड हॉर्मोन्स, प्रोटीन हॉर्मोन्स, फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह हे आणि स्टिरॉइड हॉर्मोन्स हे केमिकल नेचर आहे. सॉरी, आणि शेवटचा तो गॅस, दॅट इज एनओ म्हणजे नायट्रिक ऑक्साइड. सो हे सगळे ना नेचर आहेत हॉर्मोन्सचे. सो हॉर्मोन्स चे नेचर कोणते आहे? काही हॉर्मोन्स अमाइन्स असतात, काही हॉर्मोन्स पेप्टाइड हॉर्मोन्स असतात, काही हॉर्मोन्स प्रोटीन हॉर्मोन्स असतात, काही हॉर्मोन्स फॅटी नेचर असतात, काही हॉर्मोन्स स्टिरॉइड असतात आणि शेवटचे ते जीएस दॅट इज नो नायट्रिक ऑक्साइड. हे प्रत्येक आपण बघूया अमाइन म्हणजे नक्की काय. सो केमिकल नेचर मध्ये पहिला येतो अमाइन. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात बघा. बेसिकली जे सगळे आपण हॉर्मोन बघणार ना, हे आपण पिट्युटरी ग्लँडचे रिलीज झालेले हॉर्मोन बघणार. लक्षात घ्या, हे पक्क डोक्यामध्ये ठेवा, हायपोथॅलॅमस आहेत ना, हे रिलीजिंग फॅक्टर तयार करतात आणि म्हणून त्याला आपण आर एफ आणि आय एफ असंच नाव देतो. हायपोथॅलॅमस सिक्रेट करतात, दे आर कॉल्ड रिलीजिंग फॅक्टर और यू कॅन से रिलीजिंग हॉर्मोन आर एफ किंवा आर एच. तसंच ते इनिबिटिंग फॅक्टर म्हणून रिलीज करतात म्हणजे आय एफ किंवा आय एच. जे स्टिम्युलेट करतात कोणाला माहिती का, हे कोणावरती स्टिम्युलेट होतात, दॅट इज कॉल्ड पिट्युटरी ग्लँड. हे सगळे ऍक्ट होतात पिट्युटरी ग्लँडवर. पिट्युटरी ग्लँड जे काय रिलीज करतात त्याला स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात, दॅट इज ट्रॉपिक हॉर्मोन. म्हणून आपण त्याचे नाव आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. ओके, त्याच्यानंतर लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन. सो जे पिट्युटरी ग्लँड मधून रिलीज होणारे सगळे हॉर्मोन्स आहेत हे सगळे स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहेत किंवा त्याला ट्रॉपिक हॉर्मोन म्हणतात. हे स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा ट्रॉपिक हॉर्मोन त्या रिस्पेक्टिव्ह ग्लँडला स्टिम्युलेट करतात. जसं टीएचएच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, हा स्टिम्युलेट करणार थायरॉइड ग्लँडला. सो पिट्युटरी ग्लँड मध्ये जे रिलीज होतात त्या सगळ्यांना स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा ट्रॉपिक हॉर्मोन असं म्हणतात.
सो या प्रत्येक हॉर्मोनचं नेचर आहे. पिट्युटरी ग्लँड जवळजवळ 9 हार्मोन रिलीज करते मेन. त्यातले 6 हार्मोन पिट्युटरी ग्लँडचा एक लोब आहे ज्याला ॲडिनोहायपोफायसिस म्हणतात, आपण पुढे बघणार आहोत, ते तयार करतात. आणि 3 हार्मोन्स आहेत ते, म्हणजे टोटल 9 हार्मोन आहेत. 3 हार्मोन आहेत ते ऍक्च्युली न्यूरोहायपोफायसिस म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा दुसरा एक लोब आहे. 2 लोबने मिळून पिट्युटरी ग्लँड तयार झाली, तो दुसरा लोब तयार करतो. सो या प्रत्येकाचं नेचर आहे. पहिला आहे अमाइन्स. नाउ अमाइन्स, दीज आर द सिंपल अमाइन्स. कॅटेकोलामाइन्स सिक्रेट बाय ॲड्रिनल मेडुला. आता ॲड्रिनल मेडुला जे हार्मोन रिलीज करणार, ॲड्रिनल मेडुला हार्मोन करतो एपिनेफ्रिन आणि नॉन एपिनेफ्रिन. आणि दुसरं म्हणजे ॲड्रेनालिन आणि नॉन ॲड्रेनालिन. हे जे काय हार्मोन रिलीज केलं जातं ह्यांचा नेचर अमाइन नेचर आहे. दे आर अमाइन इन नेचर आणि त्याला म्हणतात कॅटेकोलामाइन, कॅटिकोलामाइन. हा त्याचा नेचर झाला. दे आर अमाइन इन नेचर. एपिनेफ्रिन जे आता मी सांगितलं, अँड नॉन एपिनेफ्रिन अँड मेलाटोनिन फॉर पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड कडनं तयार होणारा मेलाटोनिन आणि एपिनेफ्रिन आणि नॉन एपिनेफ्रिन हे अमाइन इन नेचर आहे. Some are modified from the amino acid that is called thyroxine. Thyroxine हा अमिनो ऍसिड पासून मॉडिफाईड झालेला आहे. दुसरं आहे ते पेप्टाइड हार्मोन. म्हणजे अमाइन्स कोणकोणते आहेत? अमाइन असलेले हार्मोन कोणते आहेत? एक थायरॉक्सिन आहे, एक मेलाटोनिन आहे आणि एक एपिनेफ्रिन आणि नॉन एपिनेफ्रिन आहे. वेगवेगळ्या ग्लँड्स तयार करतात. दुसरा हार्मोनचा नेचर आहे तो म्हणजे पेप्टाइड हार्मोन. पेप्टाइड हार्मोन कोण आहे? दीज हार्मोन्स कन्सिस्ट ऑफ लॉंग अँड शॉर्ट चेन ऑफ अमिनो ऍसिड. म्हणजे याला आपण सिंपल एमाइन म्हणतो. पेप्टाइड हार्मोन म्हणजे यू नो दॅट पेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड म्हणजे चेन ऑफ अमिनो ऍसिड. असंख्य अमिनो ऍसिडची चेन मिळून हा हार्मोन तयार होतो. दॅट इज कॉल्ड पेप्टाइड हार्मोन. दीज हार्मोन कन्सिस्ट ऑफ लॉंग अँड शॉर्ट चेन ऑफ अमिनो ऍसिड. सगळे हार्मोन्स आहेत जे हायपोथॅलॅमस, द हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस, ऑक्सिटोसिन, एडीएच, जीएनआरएच, दॅट इज गोनाडोट्रोपिक रिलीजिंग हार्मोन, जीएन स्टॉन्ड्स फॉर. हे आपण डिटेल मध्ये पुढे बघणार आहोत ना. त्याच्यानंतर बघणार, हे फक्त आपण नेचर बघतोय. काही हार्मोन्स आहेत हे प्रोटीनियस नेचर आहेत, म्हणजे त्या हार्मोनचं नेचर मध्ये ते प्रोटीनने बनलेले आहेत. सो इन्सुलिन, ग्लुकागॉन, टीएसएच. टीएसएच स्टँड फॉर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. एफएसएच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. एलएचएच ल्युटिनायझिंग हार्मोन. जीएच ग्रोथ हार्मोन आणि रिलॅक्सिन. हे सगळे हार्मोन्स हे प्रोटीनिशियस नेचर आहेत, म्हणजे ते हार्मोन प्रोटीनने बनलेले आहेत. फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये स्पेसिफिकली प्रोस्टाग्लॅन्डिन येतं, जे बॉडीमधल्या सगळ्या सेल्स मध्ये असतात आणि प्रत्येक सेल्स मध्ये असलेले सिक्रिशन करतात प्रोस्टाग्लॅन्डिन. ऑब्विसली या प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. दॅट इज प्रोस्टाग्लॅन्डिन आर फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह. देन स्टिरॉइड हार्मोन. स्टिरॉइड हार्मोन्स, दीज हार्मोन्स आर लिपिड सोल्युबल. हे सगळे लिपिड सोल्युबल आहेत अँड डिराइव्ह फ्रॉम कोलेस्ट्रॉल अँड अदर स्टिरॉइड्स. कोलेस्ट्रॉल अदर स्टिरॉइड पासून तयार, म्हणजे कोणते आहेत त्यामध्ये मेनली सेक्स हार्मोन्स येतात, ज्याला आपण इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन म्हणतो. अल्डोस्टेरॉन हा मेडुलाचा पार्ट रिलीज करतो, सॉरी कॉर्टेक्सचा पार्ट रिलीज करतो. नाउ ऍक्शन ऑफ दिस हार्मोन इज कन्सर्न विथ द लॉंग लास्टिंग रिस्पॉन्स. लॉंग लास्टिंग रिस्पॉन्स याचा असतो ह्या स्टिरॉइडचा. नाउ लास्ट आहे तो VG, दॅट इज नो नायट्रिक ऑक्साइड. सो हे सगळे आपण हॉर्मोन्सचे नेचर बघितले. दॅट इज द केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन्स. हॉर्मोन्सचं केमिकल नेचर काय? काही हॉर्मोन्स अमाइन आहेत, काही हॉर्मोन्स पेप्टाइडचे बनलेले आहेत, काही हॉर्मोन प्रोटीनचे आहेत, काही हॉर्मोन फॅटी ऍसिड आहेत, काही हॉर्मोन स्टिरॉइड आहेत